द्वादश स्कंधाला प्रारंभ होतो. द्वादश स्कंध हा अवघ्या 13 अध्यायांचा आहे. हा द्वादश स्कंधामध्ये आश्रय नावाचा एक विचार बोलून दाखवण्यात आला. 2 पद्धतीनं याचा विचार आहे. कोणी म्हणतं याच्यामध्ये आश्रय आहे, कोणी म्हणतं याच्यामध्ये निरोध आहे. पण काही जरी झालं तरी याच्यामध्ये प्रलयाचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि प्रलयाचा विचार करताना 4 पद्धतीचे प्रलय आपल्याला द्वादश स्कंधामध्ये सांगितलेले दिसून येतात. वेगवेगळे प्रलय, एक नित्य प्रलय, एक दैनंदिन प्रलय, खरं तर 3च आहेत पण आपल्याला वाढवता येतात. एक दैनंदिन प्रलय, एक नित्य प्रलय, एक ब्रह्मांड प्रलय, एक मरण प्रलय आणि एक अत्यंतिक प्रलय, अशा 5 प्रलयांचा विचार आपल्याला करता येतो. 4 प्रलयांमध्ये भागवतांनी काम भागवलंय पण 5वा प्रलय आपल्याला विचारात घेता येतो. दैनंदिन प्रलय म्हणजे आपल्या जीवनामध्ये नित्य होणारे बदल, हा प्रलय असतो. आपला नित्य प्रलय म्हणजे आपल्याला रोज रात्री लागणारी गाढ झोप, जी सुषुप्ती आहे, त्याला नित्य प्रलय असं म्हणतात. मरण प्रलय म्हणजे ज्या वेळेला प्रारब्ध संपल्यामुळे आपला देह पडतो त्याला मरण प्रलय असं म्हणतात. 4था ब्रह्मांड प्रलय. ब्रह्मांड प्रलय म्हणजे ज्याला आपण प्रलय प्रलय म्हणून ओळखतो. सगळं ब्रह्मांड, ज्या महाभूतापासून ही पृथ्वी ज्या युगामध्ये जशी बनलेली असते ती पृथ्वी त्याच महाभूतामध्ये विलीन होत असते. आत्ताची आपण राहतो ती जी पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी पाण्यापासून बनलेली आहे. त्यामुळे इथं अबहुलता आहे आणि अबहुल असणारी पृथ्वी, हा जो प्रलय होईल तो पाण्याने होईल. सगळीकडे पाणी 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 होईल आणि सगळे आपण त्या पाण्यामध्ये बुडून जाऊ. घाबरू नका, वेळ आहे अजून, पण नुसतं स्मरण करून देतो आपल्याला. पुष्कळ वेळ आहे. 4,32,000 वर्ष कलियुगाची आहेत. आत्ता फक्त 5,000 वर्ष झाली आहेत. अजून पुष्कळ जायचं आहे आपल्याला, चिंता करू नका. 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुर्मान सांगितलंय आणि झालीत किती आहे? 5,000 वर्ष झाली. आपलं होतंय, पुढचं काही का होईना आपलं होत आहे. आता झालं हे प्रलय सांगितले गेले, याला ब्रह्मांड प्रलय म्हणतात. कारण महाभूतापासून जेव्हा पृथ्वी निर्माण होते तेव्हा एका महाभूताचं अधिक्य असतं आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये बाकीची महाभूतं बसत असतात. याला पंचीकरण म्हणतात. ज्या महाभूताचं अधिक्य असतं त्या महाभूतामध्ये त्या काळचा प्रलय होत असतो. म्हणून त्या अर्थानं तो प्रलय, त्याला ब्रह्मांड प्रलय म्हणतात. आणि अत्यंतिक प्रलय हा शेवटचा प्रलय. या अत्यंतिक प्रलयालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. प्रलयामध्ये जग निवृत्त होतं, तसं ब्रह्मज्ञानातही जग न दिसता फक्त परमतत्व दिसायला लागतं. म्हणून तोही जगताचा प्रलय मानला गेला. हा सगळा विचार द्वादश स्कंधामध्ये आपल्याला बोलून दाखवण्यात आला. द्वादश स्कंध हा महत्वाचा स्कंध सांगितला जातो. सगळ्याचा समारोप इथं होतो. सगळं स्थावर जंगम जे जग आहे, हे सगळं जग ज्याच्यामध्ये लय पावतं, असा त्या परमात्म्याचं चिंतन या द्वादश स्कंधामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. हा द्वादश स्कंध जो आपल्याला सांगण्यात आला तो फक्त 13 अध्यायाचा आहे. भगवान शुकाचार्यांनी मग या द्वादश स्कंधामध्ये एवढा सगळा इतिहास सांगून परीक्षिती राजाला अंतिम उपदेश केला की राजा, देह आपला नाही, देह जाणार आहे. मग आपलं काय आहे? आपला परमात्मा आहे. आपलं स्वरूप हे आपलं असतं. त्या स्वरूपावर आपलं लक्ष केंद्रित करून स्वरूप भिन्न परमात्मा भिन्न पदार्थाबद्दल आपण अनात्म भाव व्यक्त केला पाहिजे. अनात्म भाव पुष्ट बनवला पाहिजे. त्याच्याकरता चिंतनशीलता आवश्यक असते. वगैरे वगैरे गोष्टीचा विचार त्यांनी सगळा त्या ह्याला परीक्षिती राजाला सांगितला. परीक्षिती राजावर त्या उपदेशाचा परिणाम झाला. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, भागवत असो, भगवद्गीता असो, ज्ञानेश्वरी असो, अथवा अध्यात्म विचार असतो, या विचाराच्या श्रवणाने आपलं मरण थांबत नसतं. हे लक्षात घ्या. मग काय कशा करता ऐकायचं? आपलं मरण थांबत नाही, मरणाचं भय निवृत्त होत असतं. आपल्याला मरण आनंदानं स्वीकारता येईल अशी भावना, अशी अवस्था या चिंतनाने प्राप्त होत असते. त्यामुळे जन्म आणि मरण या दोन्ही अवस्था या कल्पित आहेत. आत्म्याचं नित्यत्व एवढंच फक्त सत्य आहे, हा बोध त्याच्याकरता आवश्यक असतो. एकदा आपल्याला पदार्थाचं स्वरूप कळालं की त्याचं भय वाटत नाही. ज्ञानोबारांनी अनुभवामृतामध्ये फार गोड उदाहरण दिलंय. मुलगा लहान असतो, जेवत नाही. मग आई काय म्हणते? हे बघ, एवढे घास खा. तो म्हणतो नाही खाणार. मग आई म्हणते बाहेर बागुलबुवा आहे, तुला बागुलबुवाला देऊन टाकेन. मग मुलाला भीती वाटते. मग मुलगा तो भात खातो. तो मुलगा भात खातो. मग आईला कळतं, हा बागुलबुवाला घाबरतो. मग रोज उठलं की बागुलबुवाला देऊन टाकेन, बागुलबुवाला देऊन टाकेन, असं होतं.
हळूहळू हळूहळू मुलगा मोठा होतो, 30 वर्षाचा होतो. आणि एके दिवशी तो म्हणतो, आई मी जेवणार नाही. मग आईला म्हणू द्या बरं, तुला बागुलबुवाला देऊन टाकेन म्हणून. 30 वर्षाचा मुलगा ऐकेल? ऐकणार नाही. तो म्हणतो, आई लहान होतो तेव्हा ठीक आहे, भीती वाटत होती, आता मी मोठा झालो, आता मला कळालं बागुलबुवा नावाची व्यक्ती नसते. तसं आपण जोपर्यंत जीव आहोत तोपर्यंत आपल्याला या मरणाच्या भयाचं भय आहेच आहे. त्या भयामध्येच आपण राहतो. थोडं मोठं झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, विचारानं वागलं पाहिजे. मग आपल्याला कळतं की जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी नित्य असणाऱ्या आत्म्यावर आरोपित केल्या गेलेल्या आहेत. आणि मग त्याला कोणी मरणाची भीती घातली, तो म्हणतो, मला काय सांगता मरणाची भीती, मला मरण वगैरे माहीत नाही, मी आहे तो नित्य आहे. अशी अनेक संतांची चरित्र आपल्याला दिसतात. तसा उपदेश भगवान शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला केला. आणि मग परीक्षिती राजाला त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्या शुकदेवांच्या अंतिम उपदेशाचा परिणाम म्हणून परीक्षिती राजाला ब्रह्मज्ञान झालं. त्याच्यानंतर मग वेदाचा विचार सांगण्यात आला, अथर्ववेदाच्या शाखा वगैरे सांगण्यात आल्या. असं करत नंतर मार्कंडेयांचं चरित्र 12 स्कंधामध्ये सांगण्यात आलं. कारण मरणाबरोबर नित्यता हा एक विचार असतो. माणसाला मरणाचं भय असलं तरी आपण चिरंजीव असावं असं वाटत असतं. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये, हे ज्ञानोबाराय जे बोलून दाखवतात ते आपल्या अंतःकरणात असणाऱ्या चिरंजीवित्वाच्या भूमिकेतूनच बोलून दाखवतात. आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाला चिरंजीव व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय आणि कसं याचा विचार सांगण्याकरता मार्कंडेयाचं चरित्र सांगण्यात आलं. मार्कंडेयांना भगवंतांनी जी माया दाखवली ती माया कशी होती, काय होती, मार्कंडेयांना कळालं. या मायेमध्ये कोण अडकलं नाही, कोण गुंतलं नाही, हेही मार्कंडेयांना कळालं. ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ, हे ज्ञानोबरांनी आपल्याला 7व्या अध्यायामध्ये सांगून टाकलं. मार्कंडेयांना भगवान शंकराचं वरदान प्राप्त झालं. मार्कंडेय चिरंजीवांच्या यादीमध्ये 8वे म्हणून गेले. त्यानंतर भगवंताच्या अंग उपांगाचं रहस्य, भगवंताच्या शस्त्रास्त्रांचं रहस्य सांगण्यात आलं. त्यानंतर या 12 स्कंधाच्या शेवटी भागवतामध्ये जे वेगवेगळे विषय आलेत त्या विषयांचा एक छोटासा आढावा घेण्यात आला. वेगवेगळ्या पुराणांमध्ये किती किती श्लोक संख्या आहे, भागवताचं काय आहे वगैरे वगैरे सांगून भागवताचं महात्म्य सांगितलं गेलं. आणि 12 स्कंध संपतो. त्यानंतर भागवताचं महात्म्य पुन्हा एकदा परत सिद्ध होतं. त्याच्यामध्ये पुन्हा काही कथा सांगण्यात आल्या. भागवताच्या सुरुवातीला सांगितलं गेलेलं महात्म्य हे भागवताकडे प्रवृत्त होण्याकरता आहे. आणि भागवताच्या शेवटी सांगितले गेलेलं महात्म्य भागवतावर श्रद्धा निर्माण होण्याकरता आहे. याच्याकरता या दोन्ही महात्म्यांचं आपण चिंतन करा. भागवताच्या श्रवणाची परंपरा काय आहे, भागवताच्या श्रवणाने आपल्याला काय प्राप्त होतं, भगवत धामाची प्राप्ती कशी होते, आपल्यालाही परमात्मा आपल्या लोकामध्ये कसा सांभाळतो आणि अंततोगत्वा भगवत स्वरूपाची प्राप्ती आपल्याला कशी होते, हे भागवताच्या महात्म्यामध्ये आलं. भागवताचं श्रवण कसं करावं, भागवताचं स्वरूप काय आहे, भागवतामध्ये जे श्रोता आणि वक्ता आहेत त्या दोघांच्याही लक्षणाचा विचार आला. वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा आणि श्रवण कसं करावं हे पुन्हा एकदा सांगण्यात आलं. आता शेवटी पुन्हा श्रवणाचा विचार का सांगण्यात आला, याला धरून श्रीधराचार्यांनी भागवताची फलश्रुती काय याचा विचार आपल्याला भागवताच्या शेवटी 12 या महात्म्यावर चिंतन करताना भागवताच्या शेवटी पुन्हा श्रवण सांगण्यात आलं. कशा करता सांगण्यात आलं, याकरता श्रीधराचार्याने असं सांगितलं, भागवत कशा करता ऐकायचं असतं. कशा करता ऐकायचं, भागवत ऐकल्याने भगवंताची प्राप्ती होते म्हणून ऐकायचं नाही. भागवत ऐकल्याने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाबद्दल प्रीती निर्माण होते याच्याकरता भागवत ऐकायचं नाही. भागवत ऐकल्याने आम्हाला ज्ञान होतं याच्याकरता भागवत ऐकायचं नाही. आम्हाला मोक्ष मिळतो याच्याकरता ऐकायचं नाही. जीवनाचं ध्येय ठरवून साधन प्रवृत्ती होते याच्याकरता ऐकायचं नाही. मग कशा करता ऐकायचं, श्रीधराचार्यांनी महात्म्यावर भाष्य करताना सांगितलं, भागवत एवढ्याच करता ऐकायचं की भागवताच्या श्रवणानं जे पुण्य निर्माण होतं. त्यांची भाषा एका वाक्यात सांगतो. श्रीधराचार्य म्हणतात, भागवत एवढ्याच करता ऐकायचं की पुन्हा भागवत ऐकता यावं म्हणून. एवढ्याच करता भागवत ऐकायचं. भागवत ऐकून जे पुण्य संपादन होतं त्या पुण्याने काय करायचं, पुन्हा भागवतच ऐकायचं.
भागवत ऐकून काय करायचं? पुन्हा भागवतच ऐकायचं. भागवताचं श्रवण आपलं अखंड चालू राहणं हे भेज भागवताच्या श्रवणाचं फल आहे. कारण त्या श्रवणाचाच आनंद मोठा आहे. कारण श्रवण हेच कलियुगातलं सर्वात मोठं साधन आहे, हे भागवताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं भागवताचं महात्म्य संपतं आणि इथं संपूर्ण भागवत संपतं आणि आपली कथाही संपते. आपली कथाही संपवायची आहे. थोडा वेळ सांगतो म्हणालो होतो, पण या 2 स्कंधामध्ये बराच अडकलो, बराच वेळ बोललो. 2 स्कंध आपल्याला आज पूर्ण करायचे होते. या दोन्ही स्कंधामध्ये भगवंताचं ज्ञान, वैराग्य या दोन्ही गोष्टी भगवंताने आपल्यासमोर व्यक्त केल्या. त्याचा विचार आपण करा. भागवतामध्ये मी सुरुवात पहिल्याच दिवशी बोललो, माझं भागवत प्रसंगामध्ये अडकणारं भागवत नाही. आपल्या लक्षात आलं असेल, मी काही प्रसंग फार मोठे सांगितले नाहीत. काही प्रसंगामध्ये ना मी रडलोय ना तुम्हाला रडवण्याचा मी प्रयत्न केलाय. मी हे काही करू शकलो नाही. पण या सगळ्या प्रसंगामधून मानवी वृत्तीचा काही अभ्यास करता येतो का? या सगळ्या प्रसंगामधून आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता, आपल्या जीवनाच्या व्यापकतेकरता आपल्याला काही घेता येतं का? याच्याने आपल्या जीवनातल्या परिवर्तनाला काही वाव आहे का? असा विचार आपल्याला करता येईल. अशा पद्धतीनं भागवताचा आकृतिबंध आणि भागवताने मांडलेल्या कथा ज्या हेतूनं मांडलेल्या आहेत त्या हेतूवर थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न आपल्यासमोर केला आहे. मी कथेत अडकलो नाही, ही गोष्ट खरी आहे. भागवताच्या कथा गोड आहेत, ही गोष्ट खरी आहे. खरं तर भागवत कथेकरताच सांगितलं जातं, हेही खरं आहे. पण असं भागवत आपण अनेक वेळेला अनेक महनीय वक्त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. फक्त मला जे भागवत सांगायचं होतं ते माझ्या अभ्यासाकरता सांगायचं होतं. आणि आपल्याला अभ्यास करायचा असेल तर चांगल्या श्रोत्यांसमोर तो अभ्यास व्हावा, या उद्देशानं मी नाशिकमध्ये हे भागवत सांगण्याकरता म्हणून प्रवृत्त झालो. चांगले वक्ते मिळतात, चांगले श्रोते मिळत नाहीत, ही वक्त्यांची अडचण आहे. माझी अडचण निदान इथे तरी दूर झाली असं म्हणायला आपल्या सगळ्यांच्या कृपेनं मला वाव आहे. आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. निदान आपलं कौतुक ऐकल्यावर टाळ्या तरी वाजवाव्यात. इतके चाणाक्ष श्रोते जर मिळत असतील तर किती आनंद आहे. वक्त्याला ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागत असतं सांगा ना? ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागतं? याच्यातच फार मोठा आनंद आहे. महाराज खरं सांगतो, मी अनेक ठिकाणी जातो, रोज प्रवचन कीर्तन असतातच, आम्हाला व्याख्यानं असतात, कुठं काही असतं, कुठं कीर्तन असतं, कुठं प्रवचन असतं, कुठं प्रवचनमाला असते. अनेक ठिकाणी जातो, पण खरंच चांगले श्रोते मिळणं खूप अवघड आहे. चांगले श्रोते मिळणं खूप अवघड आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये खूप फिरलो मी, महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो, देशाच्याही बाहेर गेलो. पण चांगला श्रोता, चाणाक्षपणाने ऐकणारा श्रोता, वक्त्याचा मनोदय ओळखून त्याच्यातला गर्भित अर्थ स्वीकारणारा श्रोता, वक्ता पाल्हाळीक बोलत असला तरी आशय घनतेनं ऐकणारा श्रोता, या जगतामध्ये मिळणं फार अवघड आहे. अनेक ठिकाणी फिरलो, पण प्रामाणिकपणाने सांगतो, नाशिक सारखा श्रोता फार क्वचित ठिकाणी बघायला मिळतो. अर्थात मी जिथं जिथं जातो तिथं तिथं असंच बोलतो असं तुम्हाला वाटेल, पण असं नाही आहे. खरंच मी तुम्हाला असं सांगतोय की चांगला श्रोता मिळत नाही हो. वक्ता श्रोताचे सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभा, हे महाभारत बोलतं ना. आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, सांगणं अनेक पद्धतीनं शक्य आहे. भागवत फक्त एकाच पद्धतीनं व्यक्त होतं असं नाही. भागवताची अभिव्यक्ती आपापल्या बुद्धीनुसार, आपापल्या अभ्यासानुसार, आपापल्या भावनेनुसार प्रत्येक वक्ता करत असतो. आपण हे भागवत ऐकून घरी जाऊन जेव्हा भागवत उघडाल आणि भागवताचा अभ्यास सुरू कराल तेव्हा माझा विश्वास आहे की जरी तुम्हाला मी भागवत चांगलं सांगितलं असं वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही या भागवताच्या श्रवणानंतर किंवा कोणत्याही भागवताच्या श्रवणानंतर घरी जाऊन भागवत उघडाल आणि तुमच्या बुद्धीनुसार भागवताचं ग्रहण करायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं भागवत ग्रहण करू शकता, सांगू शकता, समजावून घेऊ शकता. फक्त आपण भागवत उघडणं एवढं महत्त्वाचं आहे, ते आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो. हा भागवत सप्ताह खरं म्हणजे मी इथं भागवत करावं याच्याकरता मुकुंदरावांनी आणि सौभाग्यवती अलकाताईंनी खूप दिवसापासून
दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून हे पण मला खरंच मी भागवत करणारा माणूस नाही. वर्षाकाठी एखादं भागवत कुठंतरी केलं तर करतो, कारण 7 दिवसामध्ये हे संपूर्ण भागवत सांगणं म्हणजे बुद्धीची, श्रोत्यांची, वक्त्याची सगळ्यांची धावपळ असते. 7 दिवसात ते बसवणं अवघड आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला अलीकडे असं करतो की संपूर्ण भागवत सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही. भागवतातला एखादा विषय घेऊन त्यावर 7 दिवस बोलणं हे मला थोडंसं प्रशस्त वाटतं, मी तसं करतो. पण यांचा आग्रह होता भागवतच केलं पाहिजे. अनेक वर्ष झाली त्याच्याकरता दर वेळेला भेटीमधून तोच विषय, तारखा कधी देता, कधी येता, कधी भागवत करायचं. अलकाताईंनी आणि मुकुंदरावनी दोघांनी सारखंच हे लावून धरलं. बरं, हे नुसतंच लावून धरलं नाही, प्रत्येक वेळेला त्यांच्या मागचे व्याप मोठे आहेत, व्यवसाय उद्योग खूप मोठा आहे. जरी मुलं हाताशी असली तरी या दोघांना त्यामध्ये लक्ष घालणं, गुंतून पडणं अपरिहार्य आहे. प्रत्येक वेळेला दर वारीला त्यांची आमची काही भेट व्हायची नाही, म्हणून त्यांनी माझ्यावर वजन टाकण्याकरता दोघांना नियुक्त केलं होतं. एक आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण माधवदास महाराज राठी आणि दुसरे आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीपादजी कुलकर्णी. हे दोघेही खरं म्हणजे माझे आहेत, पण यांनी त्यांच्या बाजूने माझ्यावर वजन टाकलंय. आता दिवसच असे आहेत की कोण कधी कोणाच्या पक्षात जाईल याचा नेम नाही आहे. हे खरं म्हणजे दोघेही माझे आहेत. माझ्या परंपरेला ज्यांचा अभिमान वाटावा अशी ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. पण तरी सुद्धा यांनी त्यांच्या बाजूने माझ्यावर वजन टाकलं, कारण एकच होतं, हे दोघेही नाशिकचे एवढंच कारण. त्यामुळे दर वारीला जेव्हा श्रीपादजी यायचे तेव्हा दर वारीला ते आणि त्यांच्या सौभाग्यवती एवढंच एक महाराज, नाशिक कधी, नाशिक कधी, तेवढ्या तारखा द्या. श्रीपादजी तर डायरी काढून अहो बघू आपण करू, सध्या वेळ नाही. मी बराच काळ टाळत राहिलो आणि आज मी हे जाहीरपणे कबूल करू शकतो की आज इथला श्रोता बघितल्यानंतर मला हे वाटायला लागलंय विनाकारणच मी फार टाळलो, हे लवकर करायला पाहिजे होतं असं मला वाटत राहिलं. पण राठी महाराज जेव्हा जेव्हा भेटायचे, वारीत भेट व्हायची, अन्यत्र भेट व्हायची, इथे आल्यानंतर भेट व्हायची, दर वेळेला राठी महाराजांनी महाराज तेवढं केलं पाहिजे. नाशिकला तुम्ही भागवत करून बघा, तुम्हाला इथं जसा आनंद मिळेल तसा कदाचित कुठे मिळाला नसेल. याची शाश्वती भागवत सुरू होण्याच्या काही वर्ष आधी मला राठी महाराजांनी दिलेली आहे आणि आज मी त्याच्या सत्यतेचा प्रत्यय घेतो आहे. आपल्या सर्वांच्या समोर भागवताचं चिंतन व्यक्त करताना याची मला जाणीव आहे की मी काही पूर्ण अभ्यासक नाही आहे. तशा अर्थाने मला विचाराल तर मी ज्ञानोबारायांचा उपासक आहे, मी ज्ञानेश्वरीचा उपासक आहे, मी ज्ञानेश्वरीचा विद्यार्थी आहे, मी ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबारायांचं लेकरू आहे. मला तेवढं म्हणून घेण्यातच आनंद आहे. मी कथाकार नाही, मी कथा करू शकत नाही. कथेत रमण्याचा माझ्यातल्या वक्त्याचा स्वभाव नाही. गोष्टी लांब करून सांगत राहणं, भावनिक करून सांगत राहणं, श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये मार्दव निर्माण करणं अशी माझी भाषा नाही आहे. माझी ओढ पटकन तत्वविचाराकडे धावते, माझी ओढ पटकन त्याच्यातल्या सिद्धांत तत्वाकडे असते. माझी बुद्धी पटकन त्याच्यामधून आपल्याला काही घेता येईल का, किंवा याच्यात सिद्धांत म्हणून काय आहे, हा प्रसंग कोणत्या सिद्धांतावर उभा राहिलेला आहे, याच्याकडे माझी बुद्धी पटकन धावते. आणि अशी बुद्धी धावणारा मनुष्य भागवताचा कथाकार होऊ शकत नाही. भागवत हे काही तत्वप्रचूर ग्रंथ नाहीये, तो भक्तिप्रचूर ग्रंथ आहे. भागवतामधून भक्ती कळली पाहिजे, भागवतामधून ज्ञान कळून उपयोग नाही आहे. आणि याची मर्यादा आहे हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी भागवत सांगायला प्रवृत्त झालो. कारण भागवताच्या संबंधानं जे विचार चालतात, भागवताच्या संबंधानं ज्या कथा आपण ऐकतो, त्या कथा या फक्त सांगोवांगीच्या कथा नाहीत, या कथा फक्त आपल्या मनोरंजनाचं साधन नाहीत, तर भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण होणाऱ्या कथांना सुद्धा, चरित्रांना सुद्धा एका तत्वज्ञानाची बैठक आहे. हे फक्त सिद्ध करावं एवढाच माझा उद्देश होता. कारण हे भारतीय संस्कृती आहे, मी त्याचा अभिमानी आहे, मी भारतीय ग्रंथांचा अभिमानी आहे. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला एका चर्चमध्ये त्यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये स्वामीजींनी हरिश्चंद्राचं उदाहरण दिलं आणि त्यांच्या दानशूरतेचं कौतुक करून सांगितलं,
अशा दान ही दानशूरता हे भारतीयांचा हा स्वभाव आहे. व्याख्यान संपलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, नंतर प्रश्नोत्तर झाली आणि प्रश्न विचारण्याकरता त्या चर्चमधली एक परिचारिका, जिला नन म्हणतात इंग्रजीमध्ये, ती उभी राहिली आणि तिने विचारलं, स्वामीजी तुम्ही आत्ता व्याख्यानामध्ये हरिश्चंद्राचं उदाहरण दिलं, स्वप्न पडलं आणि स्वप्नातून जागं झाल्यानंतर त्यांनी खरंच आपलं राज्य दान करून टाकलं असं उदाहरण तुम्ही दिलं? हो म्हणे दिलं. तिने विचारलं, अहो असं शक्य आहे का? माणसाला स्वप्न काय ना सत्य काय हे कळत नाही असं होत नाही. स्वप्न पडलं राज्य दान दिल्याचं आणि खरंच उठल्यानंतर त्यांनी आपलं राज्य विश्वामित्राला दान करून टाकलं, असं होईल असं तुम्हाला वाटतं? हे कुणाच्या तर्कात बसतं? असं होईल असं तुम्हाला वाटतं? स्वामीजी म्हणाले, मला वाटतं, कारण हा माझा देशाचा इतिहास आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला ती म्हणाली, मला असं वाटतं की हे काही खरं नाही आहे, ही कथा काही खरी कथा नाही. मग मला असं वाटतं की हे तुमच्याकडच्या लोकांनी केलेली एक कल्पना आहे की स्वप्न पडलं, स्वप्नात असं दिसलं की आपण राज्य विश्वामित्राला दान केलं आणि खरंच हरिश्चंद्र उठले आणि त्यांनी आपलं राज्य विश्वामित्राला दान करून टाकलं जागृतीत. तुमच्याकडे केलेली ही एक कल्पना आहे असं मला वाटतं. स्वामीजी हसले आणि स्वामीजी तिला म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला ही कल्पना वाटली तर त्यात गैर काही नाही, पण फक्त मी इतकंच तुम्हाला सांगतो की इतक्या व्यापक कल्पना सुद्धा फक्त भारतातच जन्माला येतात, जगाच्या पाठीवर दुसऱ्या देशात नाही. या भारतीय संस्कृतीचा मी अभिमानी आहे. इथल्या कथा सांगोवांगीच्या नाहीत, या पुराणातल्या कथा मनोरंजनाच्या नाही आहेत, काहीतरी सांगून बलावण करून तिकडं प्रवृत्त करण्याकरता या कथा नाही आहेत. या कथा हा आपला इतिहास आहे. या कथांमधून आपल्या अंतःकरणामध्ये भगवत चरणाविषयीचं प्रेम निर्माण होतं आणि ते तसं व्हावं याच्याकरता जर काही विचार आपल्याला कोणाच्या अंतःकरणात टाकता आला तर तो टाकावा, या उद्देशानं मी फक्त या व्यासपीठावर बसलो. अन्यथा भागवत सांगण्याचा माझा अधिकार नाही याची मला कल्पना आहे आणि कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही त्याची कल्पना आली असेल. या भागवताकरता अनेकांचं सहकार्य लाभलंय. त्यामुळे मी खरं म्हणजे मुकुंदराव आणि अलकाताई हे मला पहिल्यापासूनही वेगळे नव्हते, आजही वेगळे नाहीत. मी त्यांच्या घरातला म्हणा, ते माझ्या घरातले आहेत, काही म्हणा, आपण कसंही म्हणा, पण श्रोत्यांच्याही बाजूने बोललं पाहिजे आणि आयोजकांच्याही बाजूनं बोललं पाहिजे, म्हणून फक्त दोघांच्या मध्ये उभा राहतो. आणि आदरणीय श्री मुकुंदराव आणि सौभाग्यवती अलकाताई यांच्या वतीनं आपल्या सर्व श्रोत्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो.